भारतीय संस्कृती आणि भारतीय संस्कृतीचं चिंतन हे 9 दिवस आपण 9 स्त्रियांच्या निमित्ताने करतो आहोत. खरं तर भारतीय संस्कृती आणि त्यातला जो स्त्री हा विषय आहे त्यावर बोलण्यासाठी आणि तुमच्या निमित्ताने आमचं चिंतन व्हावं यासाठी हे कारण शोधलंय असं आपण खरं तर मानूया. प्रत्येक प्रांतामध्ये त्या त्या प्रांताच्या म्हणजे त्या त्या मातीच्या अनुषंगानं जी माणसं उभी राहिली, वाढत गेली, मोठी झाली, त्यातलं राजस्थान मधलं नाव म्हणजे संत मीराबाई. त्यांची एक ओळ आहे, ती सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्यावरून तिची ओळख आहे, ती म्हणजे मेरे तो गिरीधर गोपाल दुसरा न कोई. असं म्हटलं की ते पद कुणाचं आहे तर मीराबाईंचं आहे. इतका एक आपल्याला परिचित असणारा मीराबाईंचा शब्द किंवा मीराबाईंची ओळ. मला कायम असं वाटतं की आपल्याला काही प्रश्न विचारायलाच हवेत स्वतःला. त्यातला एक महत्वाचा प्रश्न तो व्यक्तिरेखांच्या बाबतीत विचारायला हवा की का हो तुम्हाला मीराबाई माहिती आहे का? समोरचे उत्तर देतील हो माहिती आहे. तर का हो तुम्हाला कबीर माहिती आहेत का? हो माहिती आहेत. असं विचारा आणि त्या विचारल्यानंतर काय माहिती आहे असा प्रश्न केला की मग गाडी थांबते. मीराबाई माहिती आहेत का असं विचारलं की हो माहिती आहेत की. काय माहिती आहे? विषाचा प्याला. या पलीकडे मीराबाईंची गोष्ट किंवा मीराबाईंचं जगणं हे फार थोड्या लोकांना माहिती आहे. अभ्यासकांचा विषय आपण इथे घेऊया नको. आपण सामान्य पातळीवर तुमच्या माझ्यासारख्या सामान्य व्यक्तींच्या बाबतीत बोलतो आहोत म्हणून हा विषय. त्यांची फार सुंदर ओळ आहे. भला हुआ मेरी मटकी फूटी रे, मैं तो पनिया भरन से छोटी रे. कुणाला असं वाटेल की हे काय आहे? भला हुआ मेरी मटकी फुटी रे. बरं झालं माझा माठ फुटला. का फुटला? तर मी आता पाणी भरण्यापासून, पाणी जे मी वाहून आणत होते त्याच्यापासून, त्या कामापासून मी आता वाचले. इतका साधा सोपा वरकरणी दिसणारा अर्थ ज्यावेळी आपण त्या अर्थाच्या म्हणजे लक्षार्थ, व्यंगार्थ याच्या आत आत शिरायला जातो, गर्भार्थापर्यंत जातो, त्यावेळी आपल्या असं लक्षात येतं की मीराबाई हे फक्त मेरी गगरिया फुटी रे मैं तो पनिया भरन असे छोटी रे एवढ्या एका समोरच्या वर्णनापुरतं ते सांगून थांबत नाही, तर ती आपल्याला अध्यात्मशास्त्राचे अनोखे नियम देखील सांगून जाते. काय होतंय, आम्ही वेगवेगळ्या घटनांमध्ये, वेगवेगळ्या शास्त्रांमध्ये इतके अडकून पडतो आहोत. शास्त्र म्हणण्यापेक्षा रूढी हा शब्द जास्त योग्य आहे. त्याच्यात इतके अडकून पडतो आहोत की ते नाही केलं म्हणजे, समजा मी रोज जर पोथी वाचत असेल आणि आज मला काही कामामुळे ते शक्य झालं नाही, पोथी नाही पोथी नाही पोथी नाही असं आपण जे दिवसभर म्हणून स्वतःला त्रास देत राहतो, त्यापेक्षा त्याच्यातून सुटणं आणि कृष्णापर्यंत जाणं हा जो एक अतिशय सुंदर मार्ग मीराबाईनं दाखवला. त्यात ती असं म्हणते की मी जे माझं नैमित्तिक काम आहे, जे मी रोजचं ठरवून घेतलंय, मग ते कृष्णाच्या भक्तीच्या निमित्तानं असेल, कृष्ण प्रेमाच्या निमित्तानं असेल, त्याच्यात मी याला अडकून पडणं योग्य नाही. सुटणं हा जो विषय आहे तो मीराबाईच्या आयुष्यातला फार महत्वाचा विषय असं मला वाटतं. ती बालपणामध्ये कृष्णमूर्तीशी बिलगून राहिली, पण जेव्हा तिला कृष्ण दिसला तेव्हा ती मूर्तीजवळ नाही थांबली. तिनं तिच्या अंतःकरणानं उभा केलेला जी कृष्ण प्रतिमा आहे त्याच्या प्रेमात ती पडली. त्या प्रेमाच्या प्रतीकातूनही ती नंतर बाहेर पडली आणि रस्ता दिसेल तिथे ती वाट फुटेल तिथे चालत सुटली आणि हातात चिपळ्या घेऊन ती कृष्णाचं भजन करत राहिली, कृष्ण रचना ती करत राहिली. पण ते करताना सुद्धा आधीचे जे टप्पे आहेत ते मात्र तिनं सोडलेले होते आणि एक एक पाऊल तिनं पुढे टाकलेलं होतं. भक्तीच्या आणि प्रेमानं ओथंबून वाहणारे जे काही शब्द आहेत ते मीरेचे आहेत असं सगळे आपल्याला सांगतात. आपण ते वाचतो. पण या नवरात्राच्या 9 दिवसांच्या स्त्री तत्वाचा जागर करताना मला असं वाटतं की आता आपल्याला मानसीताईंकडून ते ऐकायला मिळणार आहेच, तिच्या चरित्रातले काही महत्वाचे भावधागे. पण त्याच्या पलीकडे जाऊन मीराबाई शोधताना मला असं वाटतं की एका टप्प्यावर गेल्यानंतर मागचं जे काही ते डिलीट करायचं, ते सोडायचं आणि पुढे जायचं. पुढे जायचं म्हणजे कुठे जायचं तर कृष्ण तत्वात विलीन व्हायचं. आणि ती जी सायुज्यता आहे, ती सायुज्यता आज आपल्याला जमणार आहे का? सगळ्या स्त्रिया किंवा सगळे पुरुष नाही म्हणतील,
की नाही बुवा ते देव होते, ते संत होते, त्यांना ते जमलं, आम्हाला कसं जमणार? आम्हाला जमेल, कारण आम्ही जे कर्तव्य आज बजावतो आहोत, मग ते देशकार्य असेल, आम्ही जिथे नोकरी करत आहोत ते असेल, त्या कामामध्ये सायुज्य होणं म्हणजे सुद्धा एक सुंदर अशी उपमाच आहे, की कृष्ण जीवन, मीरा जीवन याच्यातून आपण काय शिकणार आहोत? हेच तर शिकणार आहोत. ऐकूया मानसीताई याबद्दल आपल्याला काय आणखी सांगतायत ते. नमस्कार मंडळी. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून घराघरात जे नवरात्र बसलंय त्या नवरात्र उत्सवाचा आजचा षष्ठीचा दिवस. नवरात्राची जी आरती परंपरेनं घराघरात म्हटली जाते त्या आरतीतलं आजच्या दिवसाचं कडवं काय सांगतं माहितीये? षष्ठीचे दिवशी भक्ता आनंद वर्तला हो, घेऊन दिवट्या हस्ती हर्षे गोंधळ घातला हो. कवडी एक अर्पिता देसी हार मुक्ता फळा हो, जोगवा मागता प्रसन्न झाली भक्त कुळा हो. 9 दिवस 9 रात्र चालू असलेला हा नवरात्राचा उत्सव आणि त्यातला आजचा षष्ठीचा दिवस म्हणजेच भक्तीच्या उन्मादाचा दिवस. या 9 दिवस नवरात्रामध्ये पीठस्थ असलेल्या या देवीच्या शक्तीला आज गोंधळ घालून, तिच्या नावाने दिवटी फिरवून, तिच्या नावानं घरोघरी जाऊन जोगवा मागून सवाष्ण स्त्रिया आपल्या सौभाग्याचं दान मागत असतात. आणि हे सगळं मागत असताना भक्तीच्या मनातल्या कल्लोळापुढे सारं काही शून्यवत वाटत असतं. खरंय, अध्यात्मशास्त्राचा विचार केला तर भगवंताला मिळवण्याकरता आम्हाला भक्ती इतका साधा सरळ सोपा मार्ग कोणताच नाही. या भक्तीची व्याख्या सांगू का? खरं तर आपल्यामधलं आणि आपल्या दैवतामधलं जे अंतर आहे ना, ते ज्या प्रेमामुळे कमी होतं त्या प्रेमालाच भक्ती असं म्हणतात. या प्रेमामध्ये त्या भगवंताबद्दलची निरतिशय ओढ असते, त्याच्याबद्दल असलेली आवड असते, त्याच्याकरता अतीव प्रेमानं काहीतरी करण्याची प्रचंड अशी अभिप्सा असते. आणि म्हणूनच या भक्ताचं त्याच्या भगवंताशी अतिशय सहज साध्या सोप्या पद्धतीनं एकत्रीकरण होतं, म्हणजेच सायुज्यता साधली जाते. माऊलीनं या 4 मुक्तींचा हरिपाठात उल्लेख केलाय. देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्ती 4 साधियेल्या. भगवंताच्या द्वारी जो क्षणभर उभा राहतो त्याला या 4ही मुक्ती मिळतात असं म्हणतात. या 4 मुक्ती भगवंताच्या दारात उभं राहिल्यानंतर मिळतात. त्या कोणत्या कसोटीवर मिळतात माहितीये? त्या भगवंतासाठी दिलेला तो क्षण केवळ भगवंतासाठीच असला पाहिजे, या कसोटीवर ह्या 4 मुक्ती आपल्या समोर हात जोडून उभ्या राहतात. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. याचा सरळ साधा अर्थ समजावून सांगू. एखाद्या व्यक्तीशी आपली दुजबी ओळख असणं, मग कालांतरानं सहवासानं एकमेकाची देवघेव सुरू होणं, ते नातं दृढ होणं, त्यानंतर त्या दृढ झालेल्या नात्याला अर्थ देत त्या व्यक्तीच्या जवळपास राहणं आणि नंतर ती व्यक्ती आणि आपण एकमेकाच्या सावली इतकं एकमेकाचं होणं. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. व्यवहारामध्ये सुद्धा आपल्या नात्याची वीण अशीच घट्ट होते. मंडळी, सरळ साधा सिद्धांत आहे. जे व्यवहारात लागू पडतं ना, ते परमार्थातही लागू पडतं. भगवंताच्या भक्तीचा उन्माद साधत साधत सामान्य असलेल्या भक्तानं सायुज्यता या मुक्तीपर्यंत पोचण्याकरता त्या भगवंताशी अतूट असं नातं निर्माण करावं लागतं. ते नातं निर्माण करत असताना, त्या नात्याचा बंध घट्ट होत असताना त्या भगवंताला अपेक्षा असते निरतिशय प्रेमाची. आणि एकदा का हे प्रेम भगवंतावर जडलं की आपल्याला त्या भगवंताशिवाय दुसरं कोणीही कुठेही कधीही दिसतच नाही. मुळे किंबहुना असं म्हणेन मी की जे जे काही दिसतं त्याच्यामध्ये तोच दिसू लागतो. मी हे सगळं का सांगते माहितीये? कारण आजच्या दिवशी आपण जे चरित्र ऐकणार आहोत ना, त्या चरित्राची जी नायिका आहे तीही अशीच भगवान गोपालकृष्णाच्या भक्तीच्या उन्मादात वेडी झालेली आहे. तुम्ही म्हणाल वेडी झाली आहे? हो, वेडी झाली आहे. कारण वेडी माणसंच इतिहास घडवतात, हे सत्य आहे.
इतिहासामध्ये आणि भक्तीच्या संप्रदायामध्ये जिला कधीही विसरता येणार नाही अशी आजची आपल्या चरित्राची नायिका संत मीराबाई. राजस्थानमध्ये जन्माला आलेली, कुकडी गावात हिचा जन्म झाला. 14व्या शतकात जन्माला आलेली ही स्त्री संत. आपल्याकडे महाराष्ट्रात जशी मुक्ताई आहे, जशी जनाई आहे, तशीच राजस्थानच्या त्या भागामध्ये जिला कधीही विसरता येणार नाही अशी ही कृष्ण भक्त मीरा. प्रसंग किती विलक्षण आहेत बघा. खरं सांगू का, माझा तर या गोष्टीवर अगदी पूर्ण विश्वास आहे. एखाद्याला जेव्हा जन्माला घातलं जातं ना, तेव्हा त्याचं आयुष्य कसं पुढे जाणार आहे हे त्याच्या ललाटावर नियती लिहूनच पाठवते. कदाचित कुकडी गावात जन्माला आलेल्या या राजपूत मुलीच्या कपाळावरती त्या नियतीनं हाच लेख लिहिला असावा. जन्माला आली आणि हळूहळू दिसामासानं मोठी होऊ लागली. पण जसं जसं हिला समजू लागलं तसं तसं तिच्या अतीव लाडक्या आजोबांबरोबर म्हणजेच राव दुदाजींबरोबर ती कृष्ण भक्तीमध्ये रममाण व्हायला लागली. बोबड्या बोबड्या बोलांनी आपल्या आजोबांबरोबर काही दोहे म्हणायला लागली, काही काव्य म्हणायला लागली. आणि असं असताना एक दिवस यांच्या हवेली समोर एक साधू एका झाडाखाली बसलेला तिला दिसला. त्या साधूनं त्याच्या झोळीतनं हाता एवढी छोटीशी कृष्णमूर्ती काढली, ती त्या झाडाच्या तळाशी ठेवली आणि त्याच्याजवळ असलेल्या 2-4 फुलांनी त्यानं त्या कृष्णाची पूजा बांधली. हवेलीच्या सज्जामध्ये उभ्या असलेल्या 5-6 वर्षाच्या मीरेनं हे पाहिलं आणि ती धावत गेली. का, कशासाठी माहितीये? कारण त्या कृष्णाची पूजा बांधून तो साधू मात्र भजनानंदात मग्न होऊन गेलेला होता. त्या भजनाचा ताल, स्वर, लय, शब्द सारं काही मीरेनं ऐकलं होतं आणि त्या ओढीनं ती धावत गेलेली होती. तिनं पाहिलं तर झाडाच्या तळाशी त्या बुंध्याला चिकटवून या साधूनं आपल्या झोळीतली छोटीशी सुंदर अशी कृष्णाची सुबक मूर्ती ठेवलेली होती आणि त्या कृष्णाच्या भजनातच तो साधू नाचत होता. त्याचं नाचणं झाल्यानंतर त्यानं सगळ्यांना प्रसाद दिला. मीरेसाठी सुद्धा त्यानं प्रसाद पुढं केला. मीरेनं हात पुढं केला, पण ती म्हणाली, साधू बाबा, हा प्रसाद मी घेते, पण ती जी मूर्ती तुम्ही तिथे ठेवली आहे तो कृष्ण माझाही सखा आहे हो, मला देता का ती मूर्ती? अर्थात साधूनं याला नकार दिला. मीरा तशीच निघून गेली आणि असं म्हणतात की त्याच रात्री साधूनं त्या मूर्तीच्या डोळ्यातनं आसव येताना पाहिली. पहाटेच्या वेळेला साधूला दृष्टांत झाला आणि माझी जागा आता तुझ्या झोळीत नाही, तुझे माझे ऋणानुबंध संपले, माझी ही मूर्त आता माझ्या त्या लहानग्या भक्त असलेल्या मीरेकडे नेऊन दे, असं जणू कृष्णानं त्याला सुचवलं. आणि तो साधू दुसऱ्या दिवशी सकाळी उजाडताच राव दुदाजींच्या हवेली समोर त्या गढी समोर येऊन उभा राहिला. लहानग्या मीरेला त्यानं हाक मारली आणि ती मूर्ती त्यानं मीरेच्या हातात दिली. आणि साधू सांगतोय, बाळा, तुझं वय लहान आहे, कदाचित मी जे सांगतोय ते तुला आत्ता कळणार नाही, पण माझं सांगणं लक्षात ठेव, माझे शब्द विसरू नकोस बरं. हा कृष्णच तुझ्या आयुष्याचा आधार बनेल, तुझा सखा बनेल, याला कधीही सोडू नकोस. जणू काही तिच्या आयुष्याचं भविष्यच या साधूनं आपल्या शब्दातून सांगून हा साधू निघून गेलेला होता. पुढच्या काही दिवसातच मीरेच्या त्या हवेलीवरून एक लग्नाची वरात जाताना तिनं पाहिली आणि तिनं आपल्या आईला सहज विचारलं, आई, हे सगळं काय? तिची आई सांगतेय, मीरे, मुलगी वयात आली ना की योग्य मुलगा बघून तिचा विवाह करून दिला जातो आणि त्या विवाहाला लग्न असंही म्हणतात. त्या लग्नाची वरात येते, तो नवरा मुलगा आपल्या सगळ्या वऱ्हाडी मंडळींसह मुलीच्या घरी येतो, विवाह करतो आणि मुलीला आपल्या घरी घेऊन जातो त्याची पत्नी म्हणून. आणि मग ही जी पत्नी झालेली मुलगी असते ना, ती आपल्या पतीच्या नावानं तिच्या भांगामध्ये सिंदूर भरते, सगळं सौभाग्य लेणं अंगावरती घेते. मी नाही का तुझ्या पिताजींच्या नावानं सिंदूर भरते, असं म्हणून कपाळावर आलेली बिंदी बाजूला करून तिच्या आईनं भांगामध्ये भरलेला सिंदूर तिला दाखवला. लहान होती हो मीरा. आईनं जे काय सांगितलं ह्यातलं तिला फक्त एकच कळलं की मुलीचं लग्न होतं आणि तिला नवरा मिळतो. हा नवरा म्हणजे पती, त्याच्या नावानं कपाळी सिंदूर लावायचा असतो. तिनं बालसुलभ उत्सुकतेनं विचारलं, आई, म्हणजे मग मलाही नवरा असेल का? मग माझा नवरा कुठे आहे? माझा पती कोण आहे? आईला हसू आलं आणि आई सहज म्हणून गेली, तुझा पती ना, तो नाही का आपल्या दालनात तू कोनाड्यात ठेवलायस,
अगं कोनाड्यात माझा कृष्ण आहे, अगं तोच तुझा पती. बोला फुलाला गाठ पडली असावी कदाचित, पण आईचे हे शब्द मीरेच्या मनावर कायमचे कोरले गेले. तिची समज जशी जशी वाढू लागली तसं तसं ती कृष्णालाच आपला पती मानू लागली. मंडळी, पती या शब्दाचे दोन अर्थ आहेत. एक, लग्न होऊन जो आपला नवरा म्हणतो त्याला पती असा शब्द आहे. आणि पती या शब्दाचा दुसरा अर्थ आहे पालन करता. अर्थात मीरेच्या चरित्रात असा कुठेच उल्लेख येत नाही की मीरा त्याला आपला पालन करता म्हणून पती मानतीये. तिनं दोनही अर्थानं कृष्णाला आपलं मानलेलं होतं. पण तिच्या मनामध्ये लहान वयात जी भावना दृढ झाली ती अशीच होती की माझी आई सांगते त्याप्रमाणे कोनाड्यात असलेला तो कृष्ण म्हणजेच माझा पती आहे. अर्थात समाजाच्या चालीरीतीप्रमाणे मीरा वयात आल्यानंतर तिचा विवाह राणा संगाच्या मुलाशी म्हणजेच भोजराजाशी करून दिला गेला. ती मेवाडची राणी झाली. पण हिचं कृष्ण प्रेम काही कमी झालं नाही. राणी असून सुद्धा राजवाड्यातून खाली उतरायचं, जनमानसांमध्ये मिसळायचं, गावामध्ये असलेल्या कृष्णाच्या मंदिरात जायचं, तिथली एकतारी पुजाऱ्याकडून मागून घ्यायची. ती छेडत 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 त्या कृष्णाचं नामस्मरण, आपल्या दुदाजींकडून ऐकलेली कृष्ण भक्तीची भजनं, दोहे, कवनं असं म्हणत राहायचं आणि लोक तिच्याबरोबर ताल देत तिथंच रंगून जात असत. राजघराण्याच्या चालीरीतींना ही गोष्ट कशी काय पचनी पडायची बरं. हिच्या धाकट्या दिरानं आणि धाकट्या नंडेनं हिची तक्रार पुन्हा एकदा भोजराजाकडे केली आणि भोजराजाचं अतीव प्रेम होतं मीरेवर. त्यानं मीरेला समजावलं, मीरे, तुझ्या कृष्ण प्रेमाच्या आड मी येणार नाही, पण तुला कृष्णाची भक्ती करायची आहे ना, त्याचं भजन गायचंय ना, त्याला मी नाही म्हणत नाही. फक्त एक अट पाळशील, आपल्या राजघराण्याची चौकट मोडून अशी सामान्य रयतेत जाऊन मिसळू नकोस ग. तुझ्या करता इथं कृष्णाचं देऊळ बांधून देतो, मग तर झालं. अहो, माहेराहून येताना या मुलीनं दागदागिने, कापड चोपड, पैसा अडका असं काहीही न आणता बरोबर आणलेली ती कृष्णमूर्तीच या राजा भोजानं बांधून दिलेल्या मंदिरामध्ये तिनं स्थापन केली होती. आणि तिचं हे कृष्ण प्रेम बघून भोजराजाला आठवत होते तिच्या काकूचे शब्द. कारण मीरेला तिच्या आईचा सहवास फार काळ लाभलेलाच नाहीये. तिचं सारं काही संगोपन तिच्या काकूनं केलं आणि तीच काकू लग्नाच्या वेळेला तिची पाठवणी करताना भोजराजाला सांगत होती, माझी मीरा कृष्णासाठी वेडी आहे हो, तिचं तेवढं प्रेम सांभाळून घ्या, बाकी एकही अवगुण तिच्यात सापडणार नाही. आणि भोजराज या शब्दासाठी जागले होते. मीरेला राजवाड्याच्या आवारातच सुंदर असं मंदिर त्यांनी बांधून दिलेलं होतं. त्याच मंदिरामध्ये मीरेनं आपल्या कृष्णाची ती मूर्ती छान सजवली. आता तिचा दिनक्रम सुरू झाला. रोज त्याला नित्य नवीन वस्त्र शिवायची, ती त्याला परिधान करायची, त्याची पूजा करायची, त्याची भजनं गात राहायचं, त्याच्याकरता वेगवेगळे मोत्यांचे दागदागिने गुंफत बसायचं. अर्थात हे सगळं करताना संसारातल्या जबाबदाऱ्या मीरेनं टाळलेल्या नाहीत. ते सारं काही ती करत होती, फक्त कृष्ण भक्तीच्या पुढे या साऱ्या गोष्टी तिच्या दृष्टीनं नगण्य होत्या इतकंच. पण दुर्दैव हिचं वय अवघं 20-21 वर्षाचं असतानाच झालेल्या लढाईमध्ये, संग्रामामध्ये राजा भोजाला आपले प्राण गमवावे लागले आणि मीरा आता एकटीच राहिली. अर्थात ते सुद्धा समाजाच्या दृष्टीनं. कारण तिचा सखा, तिचा पाठीराखा, तिचा पालन करता ज्याला तिनं पती मानलेलं होतं तो कृष्ण मात्र आजही तिच्या करता उभाच होता. तिनं हाक मारायची खोटी होती फक्त. आणि इथून पुढचे 3 प्रसंग मीरेच्या चरित्रात लिहिलेले, उल्लेख केलेले, नवे घडलेले आपल्याला दिसतात. या 3ही प्रसंगात मीरेचं कृष्ण भक्तीचं वेड कमी होत नाही म्हणून तिच्या धाकट्या दिरानं आणि धाकट्या नंडेनं तिच्यावरती विषप्रयोग केल्याचा उल्लेख आहे. मंडळी, खरं सांगू का, राजपूत घराण्यात जन्माला आलेल्या या मीरेला वैभवाची, ऐश्वर्याची कमतरता कधीच नव्हती. विवाह होऊन ती आली ती सुद्धा राणा संगाच्या चित्तोडगडावर. संपूर्ण राजस्थानचं, मेवाडचं राज्य तिला राणी म्हणत होतं. लहान वयात विधवा झालेली ही मीरा कृष्ण भक्तीच्या वेडामध्ये आता अजूनच रममाण व्हायला लागली होती. तिचं हे वेड कमी व्हावं म्हणून या 2 धाकट्या दिरानी आणि नंडेनं तिच्यावरती विषप्रयोग केला. पण मी मगाशीच म्हटलं ना, या सगळ्याच्या पलीकडे ती केव्हाच निघून गेली होती. कारण तिला माहिती होतं की आता आपला पालन करता, आपला आधार एकच आहे, कृष्ण.
तिच्या पदांमधून तिची ही भावना ती कायम व्यक्त करताना आपल्याला दिसते. मेरे तो गिरिधर गोपाल दूसरो ना कोई, असं म्हणणारी ही मीरा तिच्यावर झालेला विषप्रयोग तो तिनं हसत मुखानं स्वीकारला. चरित्रात असं वर्णन आहे की ते विषानं भरलेलं भांड तिने कृष्णासमोर नैवेद्य म्हणून ठेवलं आणि कृष्णाला म्हणाली, कृष्णा, आता हे सारं तुझा प्रसाद म्हणून मी प्राशन करणार आहे. बाकी सारी जबाबदारी तुझी, माझी नाही. आणि खरंच प्रसंग असा विलक्षण आहे की चांदीच्या पात्रात प्रसादाच्या पदार्थात इतकं जहाल विष घातलेलं होतं की ते भांड सुद्धा काळं पडत चाललं होतं. मीरेनं कृष्णासमोर ते भांड ठेवलं, त्याच्या भोवती पाणी फिरवलं आणि कृष्णाला तो नैवेद्य दाखवला आणि ती भजनानंदात रंगून गेली. तिला तिच्या दासीनं जागं केलं तेव्हा तिच्या लक्षात आलं की आपण भजनामध्ये रंगून गेलो आहोत, प्रसाद प्राशन करायचा राहिला आहे. आणि त्या प्रसादाचं पात्र उचलायला गेल्यानंतर दिसलं की सुंदर असलेली ती कृष्णमूर्ती सुद्धा त्या विषाच्या प्रभावानं काळी ठिक्कर पडलेली होती. मीरेचा जीव वाचला होता. दुसऱ्या प्रसंगात भगवंतासाठी फुलांच्या माळा आणल्या आहेत असं म्हणून नंडेनं ती फुलांची परडी तिच्या हातात आणून दिली होती. अहो, माळा नव्हत्या त्या माळांच्या आत दंश करणारा विषारी नाग तिनं लपवून आणला होता. असं म्हणतात की मीरेनं एक एक माळा काढत काढत कृष्णाला सजवायला सुरुवात केली. सगळी टोपली रिकामी झाली. मीरेला आता नाग चावेल, आता ती मरेल अशी वाट बघत बसलेल्या नंडेला मात्र सगळी रिकामी झालेली परडी दिसली. नाग कुठे गेला काय माहीत, कदाचित त्या फुलांच्या माळांमध्येच त्याचं परावर्तन झालं असेल. तिसरा प्रसंग होता मीरेला निजण्यासाठी जी शय्या होती त्या शय्येवरती अणुकुचीदार असे असंख्य खिळे ठोकून ठेवलेले होते, ज्या योगे तिच्या पाठीची चाळण होईल आणि वेदनेनं तरफडून ती मरेल. पण तिथेही हे घडलं नाहीच. फुलांनी सजवलेली शय्या जितकी कोमल असते ना तितकी तिची शय्या कोमल झाली, एकही खिळा तिला टोचला नाही. पण या प्रसंगानंतर मात्र मीरेनं मेवाड सोडलं, चित्तोडगड सोडला, तो कायमचा. ती पुन्हा सगळ्या जनमानसांमध्ये मिसळू लागली. निघताना तिनं माहेरून पाठराखीण म्हणून आणलेल्या आपल्या दासीला मात्र बरोबर घेतलं होतं. ती तुलसीदासांना भेटली. तुलसीदासांना तिनं विनंती केली, मला अनुग्रह द्याल, आपली शिष्या मानून घ्याल. तेव्हा गोस्वामी तुलसीदासांनी म्हणावं, मीरे, जो प्रांत तू सोडून इथपर्यंत आलीस ना त्या प्रांतातच तुझा गुरु आहे, एकदा जाऊन बघ तरी. तुलसीदासांनी गुरूंचं नाव सांगितलं आणि ते नाव होतं रोहिदास, ज्यांना सगळं संत चरित्र, संत वाङ्मय, संतांची मांदियाळी रोहिदास चांभार, चर्मकार रोहिदास म्हणून ओळखते. मीरेनं ठरवलं, जो प्रांत सोडून आपण निघून आलो आहोत आणि सगळीकडे फिरतो आहोत तो प्रांत पुन्हा एकदा तिथं जायचं आणि तिथे रोहिदासांना भेटून अनुग्रह मागायचा. प्रसंग मोठा सुंदर आहे. रोहिदासांच्या समोर मीरा जाऊन उभी राहिली. पण कशी? तिनं आपला वेश आपल्या बरोबर असलेल्या पाठराखीण दासीला घालायला दिला. दासीचा वेश स्वतः परिधान केला आणि दोघी जणी रोहिदासांच्या समोर जाऊन उभ्या राहिल्या. रोहिदास तेव्हा कातड कमवण्याचं काम करत होते. जनावराच्या अंगावरचं कातड काढलं की ते धुवावं लागतं, स्वच्छ करावं लागतं, वाळवावं लागतं आणि वाळलेलं कातड घट्ट झालेलं असतं तेव्हा त्याला काही विशिष्ट मिश्रण लावून ते ताठ करावं लागतं. त्याला कातड कमवणं म्हणतात. आणि रोहिदास ते काम करत असताना त्याच्यामध्ये रंगून गेले. तोंडानं नाव चालू आहे भगवंताचं. समोर मीरा आणि तिची दासी एकमेकाचं रूप बदलून उभ्या आहेत आणि ते सारं करत असताना, कातड कमवत असताना त्या रंगाचे काही कण या दोघींच्या अंगावर उडले आणि रोहिदासांचं लक्ष गेलं की आपल्या हातून कोणाच्या तरी अंगावरती तो रंग उडलाय. रोहिदासांनी वर पाहिलं ते मीरेकडेच पाहिलं, जी दासी रूपात उभी होती. आणि रोहिदास दोनच शब्द म्हणले, हे राम. काय नव्हतं त्या उद्गारात? सगळं काही होतं. सद्गुरूकडे आलीयेस, भगवंताकडे जायचा मार्ग विचारायला आलीयेस, पण खोटं रूप घेऊन आलीयेस. सत्य मार्ग स्वीकारला तर आणि तरच सद्गुरूची आणि परमेश्वराची कृपा मिळते हे विसरलीस का मीरे? हा पहिला अर्थ. दुसरा अर्थ, एवढ्या दोन गडगंज घराण्यामध्ये रजपूत वंशामध्ये जन्माला आलीस, राजकुमारी, राणी अशी पद तू भूषवलीस, तरी सुद्धा एका दासीचा वेश घेऊन माझ्या समोर आलीस. अरे 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 अरे, हे राम,
आणि एवढ्या उच्च कुळातली असूनही माझ्यासारख्या व्यक्तीकडे येऊन अनुग्रह मागतेस? अगं काय म्हणावं तुझ्या बुद्धीला? हे राम. किती अर्थ असावेत. पण मीरेला मात्र हा राम शब्द ऐकल्यानंतर अतीव आनंद झाला. त्या आनंदातच रोहिदासांना तिनं नमस्कार केला आणि ती बाहेर आली. रस्त्यावरून वेगानं धावत 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 उन्मादानं निघाली. तिच्या दासीनं तिला थांबवलं आणि म्हणाली, बाईसा, हा काय वेडेपणा आहे? कशाला तुम्ही त्यांच्याकडे आपल्याला घेऊन गेलात? अहो, कोण कुठले ते? तुम्हाला ते ओळखतात का? सगळं जग तुम्हाला कृष्ण भक्त म्हणून ओळखतं. सगळ्या जगाला माहित आहे कृष्णावर तुमची किती प्रीती आहे, किती भक्ती आहे. आणि असं असूनही यांच्याकडे अनुग्रह घ्यायला गेल्यानंतर हे मात्र तुम्हाला आणि मला पाहून हे राम म्हटले. मीरेनं म्हणावं, वेडी आहेस तू. सद्गुरू मोजकच बोलतात आणि त्या मोजक्या शब्दात आपल्या आयुष्याचा अर्थ आणि मार्ग आपल्याला सहज सांगून जातात. अगं काय म्हणाले ते? राम म्हणाले. याचा अर्थ सांगू तुला? राम म्हणजे राधा, म म्हणजे मधुसूदन. आहे का नाही माझा कृष्ण तिथे? मिळाला मला माझा कृष्ण. आणि कदाचित इथेच मीरेला हे पद स्फुरलं असावं, पायोजी मैने राम रतन धन पायो. हे असं धन आहे जे कोणी चोरून नेलं तर चोरलं जात नाही, कोणी लुटून नेलं तर ते कमी होत नाही. उलट ते वाटल्यानंतर वाढतच जातं, वाढतच जातं, वाढतच जातं. ते मोजता येत नाही. मीरेची कथा अशी विलक्षण आहे. ती गावोगाव फिरत राहिली, निसर्गाशी साधर्म्य साधत राहिली. जुळजुळणाऱ्या झऱ्याच्या पाण्यामध्ये तिला कृष्णाचं निराग स्वरूप दिसत राहिलं. लता वेलींमध्ये ती कृष्णाचं भव्य पण शोधत राहिली. आणि असं करत 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 असं म्हणतात की ही मीरा द्वारकेला आली. या मधल्या एका प्रवासामध्ये रूपक गोस्वामी अशा एका जटी तटी तापसी योग्याची तिची भेट झाली. सगळं जग त्यांना नावाजत होतं. तिनं त्यांना निरोप पाठवला. ते एका भल्या मोठ्या गुंफेमध्ये ध्यान लावून बसलेले. मीरेनं निरोप पाठवला, मला आपलं दर्शन हवंय, आपल्या दर्शनानं मला कृतार्थ कराल का? तेव्हा त्या गोसाव्यानं निरोप पाठवला, मी स्त्रियांची सावली सुद्धा अंगावर पडू देत नाही, मी फक्त पुरुषांनाच दर्शन देतो, तुम्ही आलात तशा परत जा. अहो, कृष्ण भक्तीत लीन असलेल्या मीरेनं तडफेनं उत्तर परत पाठवलं, स्वतःला पुरुष म्हणून घेता का? या जगामध्ये एकच पुरुष आहे, तो म्हणजे माझा कृष्ण, गिरीधारी कान्हा, ज्यानं गोवर्धन आपल्या करांगुलीवरती धरला आणि सगळ्या गोपगोपींचं रक्षण केलं. तोच खरा पुरुष आहे, नको मला तुमचं दर्शन. असं म्हणून द्वारकेला निघून आलेली ही कृष्णमूर्ती समोर उभी राहिली. कोणी म्हणतात कृष्णमूर्तीच्या पायावर डोकं ठेवून तिनं कृष्ण नामाचा गजर केला आणि तिथेच ती त्या चरणामध्ये विलीन झाली. कोणी म्हणतात ती आत जी गेली ती पुन्हा बाहेर आलीच नाही, तिने चरणावर डोकं ठेवलं कृष्णाच्या आणि तिथेच ती अदृश्य झाली. असे कितीतरी विवाद आहेत मीरेच्या संदर्भात. पण खरं सांगू का, ध्यासानं ध्येयानं कुठल्या तरी वेडानं पछाडलेल्या व्यक्तीलाच तिच्या ध्येयापर्यंत पोहोचता येतं. लहान वयामध्ये कृष्ण हाच माझा पती आहे असं म्हणणारी मीरा जसं जसं वय वाढत गेलं, समजूतदारपणा अंगी येऊ लागला, तसं तसं त्या कृष्णामध्येच आपलं अस्तित्व शोधायला लागली. आणि ह्यालाच भगवंताच्या प्रेमामध्ये असलेलं सायुज्यता या अवस्थेचं दर्शन म्हणावं लागेल मंडळी. या मीरेनं अतीव प्रेमानं जी भक्ती केली तिलाच मधुरा भक्ती असंही म्हटलं जातं. अशीच भक्ती माधांच्या प्रज्ञाचक्षू लावलेल्या गुलाबराव महाराजांनी सुद्धा केली. अंध होते बरं डोळ्याने, पण स्वतःला कृष्णाची 9वी पत्नी आणि ज्ञानेश्वर कन्या म्हणत असत. अहो, मीरेची अवस्था सुद्धा याच्यापेक्षा काय वेगळी होती. सगळीकडे कृष्णाला बघणारी मीरा शेवटी कृष्णमय झाली आणि तिचं आयुष्य परिपूर्ण झालं. ह्या सगळ्याला कारण काय माहितीये का? मनामध्ये असलेला कृष्ण प्रेमाचा, कृष्ण भक्तीचा, त्याच्या अस्तित्वाचा उन्माद, ज्यामुळे ती कृष्णापर्यंत तुमच्या माझ्यापेक्षा अतीव वेगानं पोचू शकली. इतर कुठल्याही गोष्टी तिच्या या मार्गात अडथळा म्हणून येऊ शकल्या नाहीत. मीरेचं हे भक्तिरूप आज मनात साठवूया आणि आजच्या दिवशी आपल्या घराघरात स्थापन केलेल्या आई भवानीचा उदो म्हणत असंच भक्तिभावानं तिच्या समोर शरणागत होऊया आणि आज इथे थांबूया. धन्यवाद.